मॅडमचं 1998-97 ला लग्न झालं, पण अनफॉर्च्युनेटली मायनिंगमध्ये त्यांचा ॲक्सिडेंट झाला. लग्नाला फक्त 3 जण प्रेझेंट होतो, मुलगा हा आणि मी आणि एक भटजी होते. ते घाबरले शेवटी की काय आहे काय भानगड आहे, गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजचा आयडी कार्ड दाखवलं, म्हटलं तसं काही. थोडे ते रिलॅक्स झाले, मग पूजा सुरू केली. तर 1 वर्षानंतर यांची फ्रेंड रिक्वेस्ट आली. का पाठवली 1 वर्षाने? तिलाच बघायला 1 वर्ष काय बघावं असं नाही वाटलं? पाठवलं होतं ना, मग सोडली तिला फेसबुकवरती. त्यांना शोधायला तुम्हाला 1 वर्ष लागलं? तेव्हा कॉन्टॅक्ट नव्हते ना माझ्याकडे. 1 वर्षात इकडच्या प्रत्येक बिल्डिंग मध्ये गेला असतात ना तरी सापडले. नंतर आपली गाडी चालली आहे आणि त्याच्यानंतर मग झाली, डुलकी यायला लागली, तर मग हळूहळू मान गेली खांद्यावरती. कुठे होता तेव्हा? कसारा घाटात होता का? नाही, कुठल्या तरी आडवळणाचीच वाट होती ती असं. आणि मग त्यानंतर म्हणतात ना, जी घंटी वाजली ती तिथे वाजली. तुम्ही वाट बघत होता कधी मान पडली तर? आजपासून जरा काही गमती जमती सुद्धा धक्का देणाऱ्या बदललेल्या आहेत आपण, लवकरच कळतील नेमक्या काय त्या. ह्याचं जेव्हा मी हिला सांगितलं ना, तेव्हा हिने खूप ओरडलेली मला. हे तुम्हाला माहिती होतं? हे आता कळालं. तुम्हाला हे माहिती नव्हतं? मग आज माहीत पडलं असतं तर बोलवलंच नसतं. बघा, या कार्यक्रमामध्ये इतका वेळ मिस्टर होते, आता तुम्ही दोघी आलेले आहात. मला तुम्ही आधी मला यांची ओळख करून द्या. ही मैत्रीण माझी. नमस्कार. कधीपासूनची मैत्रीण? कॉलेजची मैत्रीण. MCA. कुठलं कॉलेज? हिरे कॉलेज, बँड्रा. मला यांच्या स्वभावाबद्दल सांगा ना. कॉलेजमध्ये असताना कसा होता स्वभाव? अतिशय मनमिळावू, म्हणजे कोणाशीही पटकन मैत्री करेल अशीच. सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकदम हेल्पिंग नेचर. एकत्र फिरायला जाणं वगैरे असं तुमचं खूप व्हायचं? खूप फिरलो. पण ते तिकडे उभे आहेत, ते आले जेव्हा यांच्यामध्ये, त्याच्यानंतर तुमचं फिरणं कमी झालं का? थोडंफार. तेव्हा हिचं लग्न झालेलं ऍक्च्युली. ह्याचं जेव्हा मी हिला सांगितलं ना, तेव्हा हिने खूप ओरडलेली मला. काय सांगता? म्हणजे फोन अगदी मी असा लांब ठेवलेला. का ओरडला होता? अगं, तुला कोण मराठी मुलगा कसा नाही मिळाला? मी म्हटलं का तू त्याच्याशी बोल, तो इतका मराठी छान बोलतो, तुला वाटणारच नाही. हे तुम्हाला माहिती होतं? हे आता कळालं. तुम्हाला हे माहिती नव्हतं? मग आज माहीत पडलं असतं तर बोलवलंच नसतं. मावशी, तुमच्याशी आता बोलायचं आहे आम्हाला. तुम्ही कुठे असता राहायला? मी बँड्रा गव्हर्नमेंट कॉलनी. तुम्हाला हे माहिती होतं काय चाललंय ते? नाही, सुरुवातीला तरी नाहीच. नाही. पण तुमचं कसं काय, म्हणजे लहानपणापासून? लहानपणापासून म्हणजे ती आमचं बाळच. मोठ्या बहिणीची मुलगी ना, त्यामुळे आमचं सुरुवातीला खूप लाड, सगळ्या वंशांकडनं तिचे खूप लाड. तिने लहान असताना निबंध लिहिलेला, माझी आई म्हणून. पण त्या निबंधामुळे माझ्या मैत्रिणीचा तुटणारा संसार जुडला. तो निबंध मला इतका आवडलेला की तो माझ्याकडे ठेवलेला मी. आणि तो निबंध त्या मैत्रिणीने एकदा नकळत वाचला, आणि तो वाचल्यानंतर तिचा दुसऱ्या दिवशी डायव्होर्सची सही होणार होती लास्ट. ती तिने केली नाही, कॅन्सल केली ती तिने. आज जिकडे कुठे असेल तिथे तिचा संसार सुखाचा चाललेला आहे. काय वाटतं आता? काय सांगाल तुम्ही जावयाबद्दल? जावई खूपच छान. जेव्हा कळलं तेव्हा फक्त थोडा राग आला होता. हो ना. आता एकदम चांगला आहे. खूप छान. तुमची मुलगी जावयाला खूप कामाला लावते. बरं बरं बरं, गंमत. पण मला आता तुम्हाला दोघांना विचारायचंय, पहिल्या खेळात त्यांच्याबरोबर हे बसले होते तेव्हा यांना 1000 रुपयाचं बक्षीस मिळालं. आता पुढच्या खेळात तुमच्या दोघांच्या साथीने मी त्यांनाही पाठवणार आहे. हां, या घरात तुम्ही राऊंड मारायचा, किचन, बेडरूम, जिथे जिथे जायचं तिथे जायचं. तुम्ही सगळ्या गोष्टी बघायच्या, इथे यायचं. माझी प्रश्नपत्रिका तयार आहे. तुम्हाला मी या घरातल्या काही प्रश्न विचारणार आहे, आणि ते प्रश्न विचारल्यानंतर त्याचं उत्तर बरोबर आलं की तुम्हाला 3 बक्षिसं मिळणार आहे. पहिलं बक्षीस जर बरोबर आलं तर मिळणार चांदीचं नाणं, आणि अर्थातच ज्या बक्षीस मिळवून देणार त्यांना सुद्धा काहीतरी हातात बक्षीस मिळणार. हां, म्हणजे उत्तरं कोणाची बरोबर येणार त्यावर बक्षीस मिळणार. तुम्ही पण आहात त्यामध्ये, लक्षात ठेवा. दुसरं बक्षीस बरोबर आलं तर मिळणार चांदीचा कुंकवाचा करंडा, आणि तिसरं बक्षीस बरोबर आलं तर अन्नपूर्णेची मूर्ती मिळणार या घरामध्ये. तेव्हा बघूया काय होणार. आणि आता वेळ सुरू झाल्यानंतर हे तिघेही घरामध्ये जाणार आहेत. आता तुम्ही 1, 2 आणि आपणही मदतीला जायचं. बघूया काय होणार. तीन प्रश्न आहेत, 3 उत्तर आहेत. पहिल्या प्रश्नाचं उत्तर कोण देणार, तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर त्यांनाच आहे. त्यामुळे पहिले 2 प्रश्न आहेत ना, ते तुमच्या दोघांपैकी कोण उत्तर देणार, का तुमच्यापैकी कोणी मदत करणार. यांचं उत्तर येईल, मग अंदाजाने मी तुमचं उत्तर विचारीन.
आणि मग ज्यांचं उत्तर बरोबर येणार त्यांना बक्षीस मिळणार. हा, प्रश्न पहिला, फक्त उत्तर द्यायचं, बरोबर की चूक नंतर सांगेन, कारण आतल्या गोष्टी काही आम्ही आल्यावर लपवल्या आहेत, काही बदल केलेले आहेत म्हणून. हां, किचनच्या ओट्यावर किती नारळ आहेत? माझ्याकडे बघून. नाही आहेत. तुमचं काय म्हणणं आहे? नाही आहेत. तुमच्यापैकी कोण? नाही नाही आहेत. नाही, एकही नाही. चांदीच्या नाण्याचा प्रश्न आहे हा. एक. तुम्ही किती सांगताय? यांचं घर, यांचं किचन, यांच्या किचनमध्ये ओट्यावरती किती नारळ आहेत हा प्रश्न. आणि आत्ताही आपण शूटिंग केलं तेवढेच नारळ तिथे आहेत. आहेत ना. आहेत ना. माऊलीला विचारूया, चला किती आहे तो? सगळे मिळून 5 आहेत. सगळे मिळून 5 आहेत. 4 कोपऱ्याला आहेत आणि इकडे जो नारळाला कोंब आलाय तो 1 आहे. 5 आहे. अभिनंदन, पहिलं उत्तर बरोबर. माऊली, चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. पुढचा प्रश्न, मी ज्या ठिकाणी बसलोय त्याच्या पाठीमागे दत्तात्रयांचा फोटो आहे, बरोबर ना? त्या फोटोच्या बाजूला इलेक्ट्रिकचा बोर्ड आहे ना? त्याच्यावर बटणं किती आहेत? सांगा किती आहेत? मारो. तुमचं किती म्हणणं आहे आई? 2च बटणं आहेत त्याला. ओके, 2. आपणही गेला होता. 5 आणि 1 6. 5 आणि 1 6. अभिनंदन. मिस्टरांनी मिळवून दिला कुंकवाचा करंडा. वा वा वा. आणि आता तिसरं जे आहे ना ते फार महत्वाचं आहे आणि ते आव्हान आहे मिस्टरांसाठी. आणि ते आव्हान असं आहे की जर का मी तुम्हाला एक क्ल्यू देणार, तो क्ल्यू सांगितल्यानंतर लगेच तुम्ही निघायचं आहे. आणि त्या क्ल्यूच्या शेजारी चांदीची अन्नपूर्णेची एक मूर्ती या घरामध्ये आलेली आहे. ती मूर्ती जो मी क्ल्यू सांगणार त्या क्ल्यूवरून जी वस्तू आहे त्या वस्तूच्या आजूबाजूला कुठेतरी ठेवलेली आहे. वेळ 30 सेकंदाची. मी क्ल्यू दिल्यानंतर मिस्टरांनी उठायचं आणि धावत जायचं. इथे असलेले सगळे सुचवू शकतात. बघूया काय होणार. आणि क्ल्यू आहे फळांचा राजा. 15 सेकंद राहिली. 10 9 8 7 6 5 4 3 वेळ अभिनंदन. ही अन्नपूर्णा तुम्हाला मिळालेली आहे. अभिनंदन. एका वाक्यामध्ये प्रत्येकाने सांगायचं की यांनी दोघांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे. थोडीशी चिडचिड कमी केली पाहिजे. चिडचिड कमी केली पाहिजे. कोणी? वहिनी. आणि त्यांनी जो आहे तसेच छान आहेत. काय नाही, चिडचिडच कमी केली पाहिजे. चिडचिड कॉमन आहे. स्वभाव खूप छान आहे. ताईचा पण खूप छान आहे. मुलीचा स्वभाव छान आहे. जावयांचा पण छान आहे. काहीच बदल नाही केला पाहिजे. काहीच बदल नाही. आणि आता कुठलं वाद्य पाहिजे तुम्हाला? हे पाहिजे. बापरे, टेन्शनच आहे. हा, 1 मिनिट. फक्त गाणं नीट ऐका. 1 2 3. निघू का मी? आम्ही असा विचार करत होतो की आमच्या शीतलसाठी हर्षवर्धनचं स्थळ बघावं. नानांनी पोरगा निवडलाय म्हणजे काहीतरी विचार करूनच निवडला असेल. आता नानांना जर ते पोरगा योग्य वाटत असेल तर माझी तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले आणि तिच्याकडे बघत म्हणालो, राधिका, हे गुलाबाचं फूल म्हणजे माझ्या प्रेमाचं प्रतीक आहे. राधिका, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.
कायमची माझी होशील का? गुरुनाथ, मी तुमच्यावरती खूप प्रेम केलं, पण तुम्ही त्या लायकीचे नाही आहात. हे समज त्या लिस्ट भोवती फिरते. चुकीची लिस्ट कशी गेली, कुणी दिली हे कळलं, हे कोडं उलगडलं. मी सुद्धा त्या लिस्ट मधनं काही नावं काढली. आता त्यांनी कोणाला पैसे दिले हे जर का समजलं तर मग आपल्याला लिस्ट बदलणाऱ्यापर्यंत पोहोचता येईल. मालक लय अडचणीत येतो. काय झालं? ते मालकांचे एका ठिकाणी पैसे अडकले, म्हणून मालक म्हणलेत की तू जाऊन वसुली करून ये. मग या ना जाऊन. मुंबईला जा म्हणते.